जर तुम्ही कुठं लाजत नसाल ना तर तुम्हाला एन्जॉय करा कोणच अडवत नाही. या भावाकडे बघून एवढं समजलं. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तर आज निघालो तो लग्नाला. लग्न कोणाचं आहे सांगतो तुम्हाला, व्लॉग शेवटपर्यंत बघा. लग्न थोडं लांब होतं म्हणून म्हणलं गाडीच्या चेनला ऑइल करूया, म्हणजे गाडी कशी सर्रा पळल. आणि मग काय हायवे लागलो सुट्टीच नाही की चिनी पर्रा पळायला लागली. रोपळ्यावरून आलो आष्टीचा ब्रिज पकड आणि निघालो मोहोळच्या दिशेने. पण मध्ये जेवून थांबलो शिवनेरी मिसळवर. आता इथं आपली मित्र कंपनी बसली होती, त्यांच्यापाशी जाऊन थोडं बसलो आणि मग म्हणलं चला निघूया. आणि मग पोहोचलो आम्ही कार्यालयामध्ये. तर मोहोळच्या अलीकडे एक गाव आहे पोखरावर म्हणून, आणि तिथं जे कार्यालय तिथंच होते आपल्या मित्राची लग्न. आणि आकाश भावांचे पण आगमन दणदणीत झाले. त्यात आम्हाला हे भावांचं कळलंच नाही यांचा खेळ काय होता आणि यांना खेळायचं काय होतं, कारण नुसतं ढकलून देत होते आणि नुसतं पाडत होते. जाऊ द्या म्हणलं नवरदेवाकडे बघून येऊ थोडं. नवरदेव खुश होता कारण पहिलंच लग्न होतं. मग म्हणलं नवरदेवा जरा फोटो काढा. फोटोग्राफर फोटो काढत होता. आम्ही म्हणलं थोडी स्माइल द्या. मग क्यूट अशी स्माइल दिली आणि मग आम्ही आलो बदाम शेक पिण्यासाठी. ते सांगितलं आकाश भाऊनी. मग म्हणलं कार्यालयाचा थोडा फेरफटका मारून घेऊ. कार्यालयाचा फेरफटका मारला तो पण तिथं पारणा निघाला होता. आता यांच्याकडे गोळा नसेल म्हणून यांनी रत्तात काढला. एन्जॉय एवढा खतरनाक चालू होता की बघू शकताय तुम्ही. पण खरी मजा भाऊच घेत होता. भाऊला नाद भरपूर वाजवायचा, पण भाऊ म्हणला नको आपण लांबच बसून वाजवू. कदाचित या भावाचा गोल वेगळा असेल. एवढ्यात म्हणलं नवरदेव एवढा उची दिसतोय, तर ऋषी भाऊ खांद्यावर घेऊन आलं. तर ऋषी भाऊ बघू शकताय खांद्यावर घेऊन नवरदेवाला खतरनाक असं नाचत होता. आणि आम्ही पण थोडं नाचलो, पण यांचा डान्स तुम्ही बघा. म्हणलं गर्दी व्हायच्या आधी जेवण करून घेऊ. मग काय जेवायला आलो, मेनू खतरनाक होता. जेवण मस्त असं केलं. त्याला म्हटलं नवरदेवाची गाठ भेट घेऊ आलोय म्हणून सांगू. तर इथं फोटोग्राफरनीच राडा घातला होता. आम्ही थोडं साईडला थांबलो आणि मग थोडी जागा गावली की मग शिरलो आणि थोडी गाठ भेट घ्यायला चालू केली. हँडशेक दिला. आकाश भाऊ जवळ गेली की नवरदेव लांबसर म्हणला. आता याचं कारण मुलंच समजू शकतात. आता आकाश भाऊला पण समजलं असं, बरोबर ना? मग फॉलो करा.